पहिला बॉल आणि बॉलर बॅक ड्राईव्ह करत असताना एका धावेची प्राप्ती झाली आहे. एक धाव धावपलकावरती आहे. यानंतर आणखी एक मॅच आहे, थोडीशी घाई करा या सामन्यामध्ये विनंती आहे. 3:44 पहिला बॉल पडलाय, घाई करणं गरजेचं आहे. पुढचा बॉल खूप कमालीचा बॉल होता. फलंदाज सफल झाले, डाऊन दिले, एक वाईट बॉल, अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धाव्याने धावफलक पुढे जाईल. 2 धावा धावपलकावरती आहे. नेक्स्ट मॅच बिटवीन HRM मॅव्हरिक्स आणि MT ब्रदर्स 11 या दोन संघांदरम्यान पुढील सामना या ठिकाणी होणार आहे. ऑन साइडला पिकअप शॉट, आखू टप्प्याचा बॉल होता आणि बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. षटकार. धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल बॅकफुटला गेलेत, खूप लेट खेळलेत पॉइंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक बॉलला रोखतील तोपर्यंत कुठली धाव तिथे उपलब्ध नव्हती आणि निर्धाव बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. धावपलकावरती धावा आहेत 8. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. 8 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाज अंकुश बॉलिंग ट्रॅक वरती, बॅटिंग साठी महेश. बॅकफुटला गेलेत, इनफिल्डच्या वरून बॉलला खेळलेत. डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 10 धावा धावपलकावरती आहेत. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावपलकावरती आहेत. बॅटचं एज लागले दरम्यान क्षेत्रामध्ये खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल होते. आउटफील्ड वेगवान आहे आणि क्षेत्ररक्षक पोहोचलेत. केवळ एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाते. धावपलक धावा आहेत 11. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 11 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल डाऊन द लेग, हा बॉल देखील वाईड आलाय. आणखी एक अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. तेरा धावा धावफलकावरती आहेत. एका धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. पंधरा धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 15 धावा धावपलकावरती आहेत. चला सामना स्पीडअप करा, विनंती आहे. खेळाडू मित्रांना सहकार्य आपण करा. थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. अतिरिक्त वेळ घेऊ नका. ही अतिशय महत्त्वाची सूचना दोनही संघांना आहे. गोलंदाज अक्षय बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले सेकंड ओव्हर साठी. लॉंग ऑनचे खेळाडू आता मिड ऑन क्षेत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. लॉंग ऑफ टिप मध्ये बॅकफुट लागेल. स्क्वेअर कटचा फटका. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला रोखतील तोपर्यंत मिळेल एकेरी धाव. एकेरी धावेनं धावफलक पुढे जाते. 16 धावा धावपलकावरती आहेत. CSN रॉयल्स आणि टीम एम स्क्वेअर या दोन संघांच्या दरम्यान क्रिकेटची मॅच सुरू आहे.
व्हॉट अ शॉट दॅट इज. अप्रतिम टायमिंग. अखूट टप्प्याचा बॉल होता, बॉलला पूल केलंय आणि पाठवलंय डीप मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्सिमम. काहिंदे यांचा एक झेल सुटलाय आणि आता मात्र जखमेवरती मीठ सोडण्याचं काम ते करतायत. 3 षटकार लगातार आलेत. पुढचा बॉल, पुन्हा एकदा बॉल हवेत उंच तर गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने आणि यावेळेस झेल टिपला गेलाय. अविनाश कायंदे यांची खेळी संपुष्टात आली आहे. छोटी परंतु इम्पॅक्टफुल इनिंग संपली आहे आणि लागलाय धक्का. अविनाश कायंदे नाव बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज महेश मैदानावरती दाखल होत आहेत. 34 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हलक्या हाताने बॉलला खेळतायत. पॉइंट क्षेत्रामध्ये धाव तिथे अपील झाली आहे पंचांकडे. तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली जाईल. DRS चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून फलंदाज बाद आहे की काय हे चेक केलं जाईल. नॉट आउट. फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेत. 34 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ द 1 विकेट. ऑन साइडला कडक हा फटका आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल सीमारेषच्या पलीकडे, चौकार.
38 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. लिडिंग एज इथे लागलं होतं हवेमध्ये बॉल, परंतु क्षेत्ररक्षकापासून दूर. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 39. 39 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 39 धावा धावपलकावरती आहेत. महेश बोरुडे आणि त्यांच्या जोडीने मैदानावरती महेश धिरवेर ही जोडी मैदानावरती आहे. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा फटका पॉइंट रिजन मध्ये, बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल केले. तोपर्यंत एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 40 धावा धावपलकावरती आहेत. 40 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 40 धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना ऑन दी डोज हा फटका पॉइंट रिजन मध्ये बॉलला खेळत. खूप चांगलं क्रिकेट दोन्ही बॅटर कडून पाहायला मिळते. बॉलच्या मेरिट वरती खेळतायत आणि आणखी एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 41 धावा धावपलकावरती आहेत. 41 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 1 विकेट. षटक क्रमांक 3 सुरू आहे. ऑफ्टनच्या बराच बाहेर हा बॉल आणि वाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. 2 धावा वाईटच्या माध्यमातून प्राप्त होतील. .43 लॉस ऑफ दी 1 विकेट. पुढचा बॉल एका धावेचा प्रयत्न पुढे एकदा झालाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाते. धावपलकावरती धावा आहेत 44. 44 रन्स. लॉस ऑफ दी 1 विकेट. एक बॉल अद्यापही या षटकामधला शिल्लक आहे. धावपलकावरती धावा आहेत 44. 44 रन्स. लास्ट डिलिव्हरीज रिमेनिंग इन दिस ओव्हर. ओव्हर नंबर 3 इज इन प्रोग्रेस. बॅटचं एज लागले. थर्डमॅन रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आहे आणि ओव्हर थ्रोच्या माध्यमातून आणखी एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल. 2 धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहे 46. 46 आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओव्हर. 46 लॉस ऑफ दी 1 विकेट. CNS रॉयल्स. स्वाधीन बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल हुक केलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. आउट ऑफ दी पार्क. इट्स मॅक्सिमम 50 अप बॅटिंग करणारी टीम. 52 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॅटिंग करणारी 52 धावा धावपलकावरती लावल्यात CNS रॉयल्स टीमने. खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळते. फलंदाज महेश पाटील यांच्या बॅट मधून, महेश बोरुडे पाटील यांच्या बॅट मधून आतापर्यंत 10 बॉल मध्ये 24 धावा. CSN रॉयल्स. यावेळेस देखील फटका खूप कमालीचा आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह चौकार. बलकावरती आहेत CSN रॉयल्स टीमने. खूप रॉयल्स कामगिरी मैदानावरती केली. आणखी एक हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला. खूप सारा वेळ मिळाला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत बॉलचा,
परंतु बॉल ओलांडेल पुन्हा एकदा सीमारेषा. बॅक टू बॅक दुसरा चौकार. साठ धावा धावफलकावरती आहेत. 60 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. धावांचा वेग थांबायला तयार नाहीये. धावांचा अक्षरशः पाऊस मैदानावरती पडतोय. CSN रॉयल्स टीमने अप्रतिम फलंदाजी केली आहे. पुढचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर. प्ले अँड मिस. डॉट बॉल बराच वेळानंतर आलाय. या षटकामध्ये एक षटकार आणि 2 चौकार आतापर्यंत आलेत. स्वाधीन कदम बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि अनइवन बाउन्स आणि आणखीन एक बॉल सीमारेषच्या पलीकडे चौकार. पुढचा बॉल यावेळेस विकेट कीपर कडून चूक झाली आहे. बॉल ट्रॅव्हल होतोय फाईनल क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत परंतु बॉल पुन्हा एकदा ओलांडतोय सीमारेषा. आणखी एक चौकार. धावफलकावरती आहेत. खूप वेगाने धावफलक पुढे गेले. छोटासा ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती परंतु तो अगदी 1 मिनिटाचा असेल. एक विकेट के नुकसान पर जबकि CSN रॉयल्स छत्रपति संभाजीनगर रॉयल्स अपने पूरे निखार पर दिखाई दे रही है. महेश बोरुडे और महेश धीवर मैदान के बीच. इस बार ऊंचा शॉट, गेंद सीधी सीमा रेखा के बाहर. 6 रन. बहुत ही आकर्षक बल्लेबाजी यहां पर महेश धीवर के बल्ले से आता हुआ यह शानदार छक्का. पहुंचे हैं 9 रन पर और 9 स्ट्राइक एंड पर है. 15 गेंदों में 36 रन बनाकर महेश बोरुडे. इस बार मिड विकेट की दिशा में खेला. 1 रन कंप्लीट किया. दूसरा रन तेजी से लेना चाहते हैं महेश धीवर लेकिन मना कर दिया महेश बोरुडे ने. बिल्कुल सही फैसला उनका. तो लगभग 17 रन प्रति ओवर इस रन गति से रन बनाती हुई छत्रपति संभाजीनगर रॉयल्स पूरी तरह से इस मुकाबले में अभी तक तो छाई है. पुनः एक बार अक्षय. इस बार ऊंचा शॉट लॉन्ग ऑफ क्षेत्र में. सीमा रेखा पर प्रयास तो जरूर किया लेकिन कोई वहां पर छक्के को रोकने में कामयाब नहीं हुआ फील्डर. एक और शानदार छक्का महेश बोरुडे के बल्ले से आता हुआ. इस बार फाइन लेग की दिशा में खेला है. वहां पर कोई खिलाड़ी नहीं. खाली क्षेत्र के सीमा रेखा के बाहर. 4 रन. दूसरा ओवर करते हुए अक्षय. लेकिन कोई भी गेंदबाज इन दोनों बल्लेबाजों को रोकने में अभी तक तो कामयाब नहीं हुआ. बहुत ही पूरे निखार पर दिखाई देते हुए दोनों बल्लेबाज महेश बोरुडे और महेश धीवर. जब जब ये दोनों महेश इकट्ठे आते हैं विपक्ष को बिल्कुल तहस नहस कर देते हैं. स्कोर कार्ड
85 50 रन, एक विकेट के नुकसान पर, जबकि मैच का पांचवा ओवर जारी। निजी दूसरा करते हुए अक्षय हमसे दूर जाते हुए इस बार बैकफुट पर गए, गेंद जा रही है वहां पर शॉर्ट थर्ड मैन की दिशा में, वहां पर जरूर एक खिलाड़ी है लेकिन एक रन बनाने से नहीं रोक पाएंगे बल्लेबाजों को। एक रन के साथ दोनों बल्लेबाजों ने अपना अपना छोर बदल दिया। 9 स्ट्राइक पर आए 4 नंबर की जर्सी में महेश बोरुडे, जो कि शानदार 5 चौके और 3 छक्कों की मदद से 46 रन बनाकर खेल रहे हैं, अभी भी अविजीत हैं। तो 4 रन दूर है अपने अर्धशतक से महेश बोरुडे। इस बार ऊंचा शॉट खेलना तो जरूर चाहते थे लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क स्थापित न हुआ। विकेटों के पीछे विकेट कीपर ने अपना दायित्व निभाया, इस पर कोई रन नहीं। एक और बिंदी गेंद, डॉट गेंद गुजरती हुई। बहुत कम ऐसे अवसर आए इस मुकाबले में कि कोई गेंद डॉट हो रही हो। अंपायर्स और प्लेयर्स से भी निवेदन है कि मैच थोड़ा सा स्पीड अप करें, समय बहुत खर्चा हो रहा है यहाँ पर दोनों प्लेयर से। अंपायर से तो निवेदन है लेकिन गेंदबाज जो है वो जल्द जल्द अपने ओवर कंप्लीट करें। ये पटकी हुई गेंद, लेकिन जो अलॉटेड बाउंसर है उसका प्रयोग किया गेंदबाज ने। अंपायर का कोई इशारा नहीं, एक बाउंसर इस ओवर की कंप्लीट की गेंदबाज ने। तो बाउंसर के साथ अपने ओवर का आगाज किया गेंदबाज ने। फिर एक बार पटकी हुई गेंद, और इसी के साथ महेश बोरुडे की इनिंग खत्म होती हुई साथ अपने और लेकिन एक शानदार इनिंग यहां पर खेलकर पेविलियन लौटते हुए महेश बोरुडे अपनी टीम के लिए बढ़िया योगदान दिया। ओपनर की हैसियत से आए थे महज 4 रन अपने अर्धशतक से दूर रहे और एक शानदार इनिंग, एक शानदार पारी खेलकर अभी अभी पेविलियन का रास्ता नापते हुए महेश बोरुडे, जरूर उनका खेमा इस बल्लेबाजी पर खुश होगा। उनके सभी खिलाड़ी वहां पर स्टैंडिंग ओवेशन देते हुए उन्हें, बहुत बढ़िया बल्लेबाजी आपने टीम के लिए की। ओपनर की हैसियत से गए थे और 46 रनों की एक शानदार इनिंग, बहुत ही बढ़िया पारी खेलकर महेश बोरुडे पेविलियन लौटते हुए डग हाउस में लौटे हैं। सभी खिलाड़ियों ने उनका हार्दिक स्वागत किया। इसी बीच नए बल्लेबाज सूरज बोहरे आते ही उन्होंने एक सिंगल के साथ अपना अकाउंट ओपन किया। रन बनाने का सिलसिला शुरू। अरे अरे सॉरी, ये लगातार दूसरे विकेट का पतन होता हुआ सीएसएन रॉयल्स के लिए, और ये हैट्रिक चांस होगा गेंदबाज के लिए। लगातार दो गेंदों पर 2 विकेट लिए हैं महेश बोरुडे पहले, और अभी अभी 0 पर 0 पर पेविलियन का रास्ता नापते हुए सूरज बोहरे। नए बल्लेबाज मयूर कवठे, जो कि सूरज बोहरे के आउट होने के पश्चात मैदान पर आए हैं, दाहिने हाथ का बल्लेबाज है। फुल टॉस गेंद, हैट्रिक का मौका था लेकिन उसे भुना नहीं पाए, और चौके के साथ अपना अकाउंट ओपन करते हुए मयूर कवठे। जैसे ही फुल टॉस गेंद लेग स्टंप पर मिली उसका पूरा लाभ उठाया मयूर कवठे ने, और लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच में एक शानदार चौका अर्जित कर
मयूर के बल्ले से आता हुआ, तो बढ़िया फॉर्म में मयूर कोठे। पुनः एक बार फुल टॉस, गेंद सीधी सीमा रेखा के बाहर, 4 रन। बहुत ही आकर्षक बल्लेबाजी यहां पर मयूर कोठे द्वारा आक्रामक रूप अख्तियार किया, और अनुमति है, उनके पास परमिट भी है, क्योंकि एक अच्छी नींव यहां पर रखी है महेश बोरुडे और महेश धीवर ने। शंभर धावा धावपलकावरती आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। हाफ ट्रॅकर बॉल होता, ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलंय, पुल करत असताना बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे, षटकार। जुना बॉल मैदानामध्ये द्या, विनंती आहे, जुना बॉल मैदानामध्ये द्या। One not 6 loss of the 3 wicket. बॅक फुटला जाऊन अगदी ड्रिल करून दाखवतायत, मॉक ड्रिल तुम्ही पाहिलं, कुठल्या दिशेला खेळायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये आणि खूप कमी डॉट बॉल या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत, मोठे फटके खूप जास्ती पाहायला मिळालेत। चौकार आणि षटकारांमध्ये व्यापार किंवा डील आतापर्यंत फलंदाजांनी केली आहे या इनिंगमध्ये। पुढचा बॉल लेफ्ट आर्म आउट द विकेट, ऑन साइडला पुन्हा एक कडक फटका आणि बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, 1 मॅक्सिमम, षटकार। बलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। पुढचा बॉल अगेन्स्ट रन ऑफ द प्ले, डाउन द लेग, विकेट, फलंदाज बाद। बॉलर बॅक ड्राईव्ह, बॉल काही काळ हवेमध्ये जरूर होता, आपण पाहिलं स्टक झाले होते तिथे, आणि 1 धाव प्राप्त होईल एका धावेने, धावफलक पुढे जाईल। धावफलकावरती धावा आहेत 113, 113 लॉस ऑफ द 4 विकेट। ओव्हर नंबर 7 सुरू आहे, 1 बॉल शिल्लक अद्याप देखील या षटकामधला आहे। धावफलकावरती 113 धावा, 113 लॉस ऑफ द 4 विकेट। क्षेत्ररक्षक आहेत, व्हॉट अ कॅच दॅट इज, ब्युटिफुली टेकन, स्पेक्टिक्युलर कॅच आणि विकेट। अक्षय यांच्या माध्यमातून लाजवाब शेल, सफलता आहे। धावफलकावरती 100 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय। 113 धावा धावफलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। अंतिम षटकाला सुरुवात झाली, हाफ ट्रॅकर बॉल, बॉलला पाठवलाय
पुन्हा एकदा स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खूप दूरवरती मॅक्सिमम षटकार. वन मोर बिग हिट, 3 सिक्सेस इन अ रो. अप्रतिम बॅटिंग सुरू आहे आणि 3 षटकार इथे लगातार आलेत. खूप दूरवरती आहेत, बॉलच्या दिशेने जरूर आलेत, परंतु बॉल पुन्हा एकदा सीमारेषच्या दिशेने. 137 लॉस ऑफ द 5 विकेट. टॉस साठी यायचंय HRM मॅव्हरिक्स आणि MT ब्रदर्स 11. टॉस साठी या दोन्ही संघांना एक विनंती आहे. HRM मॅव्हरिक्स आणि MT ब्रदर्स 11. बोथ द टीम्स कॅप्टन्स प्लीज कम फॉर द टॉस. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने झेल टिपला गेलाय, सफलता आली आहे. इज द टार्गेट. टॉस साठी या विनंती आहे HRM मॅव्हरिक्स आणि MT ब्रदर्स 11. दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉस साठी त्वरित या. पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. तत्पूर्वी 137 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल की धावा डिपेंड होणार हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती अनुज मोरे सर आपल्यासोबत जोडले. धन्यवाद.
अंपायर्स पर्यंत प्लीज. चला आयोजन कमिटी बॉल प्लीज सुपूर्द करा मैदानाच्या आतमध्ये. वेळ फार होतोय मॅचला. सुरुवात आपण करणार आहोत लगेचच. तब्बल आपण पाहिलं तर 137 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय. भला मोठं लक्ष्य आहे, आव्हान आहे 137 रन्सचं. स्ट्राइक एंडला तुषार, नॉन स्ट्राइक एंडला आदित्य आणि बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सतीश आलेले आहेत. देऊया दोन्ही टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल. 137 धावांचा पाठलाग आणि मॅचला होते सुरुवात. इनिंग नंबर 2 उत्तरार्धाच्या खेळाकडे आपण वळतोय. मॅच ऑन. पहिला बॉल अगदी हलक्या हाताने खेळले, ड्राईव्ह केलाय, एक सिंगल. स्ट्राइक रोटेट श्री गणेश केले बॅटिंग करत असताना टीम एम स्क्वेअर या संघाने. तब्बल 137 धावा बनवायच्यात. घोर संकट मी तर म्हणेन आलंय या टीम वरती. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय खरं अर्थानं चालू झालेलं आहे. चला नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहोत. एमटी ब्रदर्सचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. फुटचा बॉल यावेळेस विरकावून देण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. चला HRM टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी लगेच प्लीज. HRM टीम चे कॅप्टन अपन लवकर या टॉस साठी. प्रतिस्पर्धी संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. HRM टीम के कैप्टन आप आ जाइए टॉस के लिए, टॉस बॉक्स में. चला आनंद सर आपण या टॉस साठी. आनंद सर टॉस आपण करून घ्यायचा आहे नेक्स्ट मॅचचा. चला आनंद सर आपण या टॉस आपण करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. ऑटो मॅच ऑन गोइंग मॅच कडे आपण वळतोय. ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत डीप मध्ये बॉलला गॅदर केलाय. एक सिंगल मिळते, सिंगलच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये आणि सिंगलच्या मदतीने धाफक जण पोहोचलाय 3 या धावसंख्येवरती. 3 ऑन ए बोर्ड. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती आहे. 3 धावा धाफलकावरती पाहायला जरूर मिळतात. शेवटचे 2 बॉल अजून उर्वरित आहेत. सॉफ्टवेअर स्ट्रोक. फिल्डर आहेत स्ट्रेट इंटू दी बास्केट. धक्का लागत असताना धक्का क्रमांक पहिला. फलंदाज बॅक टू डकआउट बाद. स्पीडअप करा प्लीज. टायमर ऑन केला आम्ही, विसरू नका. 137 धावांची आवश्यकता आहे. लो फुटनेस बॉल होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहतोय. डॉट बॉल आलाय. ओव्हर कंप्लीट झाली आहे. येस ओव्हर कंप्लीट झाली आहे. 3 धावा धाफलकावरती आहेत. 3 ऑन ए बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एक षटकाच्या आखारीस कंप्लीट झालाय आणि फक्त 3 धावा धाफलकावरती आहेत. 137 धावांचा पाठलाग करायचा होता.
चला थोडंसं स्पीडअप करा प्लीज, वेळ फार होतोय. चला प्लीज स्पीडअप करा मित्रांनो, कारण की याच्यानंतर अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची, वेळ देखील फार झालाय. बोला तयार. हो, यावेळेस पाहावं लागेल इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. येस, इट इज वाईड बॉल, पास सिग्नल, बिग वाईड. यावेळेस ऑफसाइड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे आपण पाहतोय अगदी वेगाने धावतात, परंतु फक्त रातील धावत आणि बॉल जाईल अखेरीस बॉडी लाईनच्या बाहेर आलेला चौकार. तर पूर्णपणे आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं मॅच एका बाजूने झुकले की काय असंच वाटतंय, कारण की प्रयत्न इथे मात्र चालू आहे कोड नंबर 2, परंतु तब्बल 37 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. बॉल या नेक्स्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट खेळले आहेत, परंतु फिल्डर तैनात आहेत. चांगली फिल्डिंग मगासपासून आपण पाहतोय, अगदी चांगली फिल्डिंग पाहायला नक्कीच मिळते. एक सिंगल मात्र मिळते आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये चेंजेस पाहायला मिळतात. 15 धावा दाफलकावरती 15 ऑन अ बोर्ड. आनंद सर, मी विनंती करेन आपण या आपला टॉस करून घ्यायचा आहे, पेंडिंग आहे टॉस नेक्स्ट मॅचचा. दोन्ही कॅप्टन्स इथे उपस्थित आहेत. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन आनंद सर आलेले आहे, टॉस आपण करतोय नेक्स्ट मॅचचा. चला HRM टीमचे कॅप्टन या, टॉस आपण करतोय. मान्यवरांच्या शुभाशय आपण करणार आहोत टॉस. टॉस बॉक्स मध्ये वैभव सर आहे तिथे. यस, वैभव सरगर सर यांच्या शुभाशय आपण करणार आहोत टॉस. या स्पर्धेचे शिल्पकार घटक आहेत, दमदार असे व्यक्तिमत्व आणि सर्वगुण संपन्न असे व्यक्तिमत्व आहे. खेळाडू देखील आहेत आणि स्वतः ऑर्गनायझर आहेत. या आपण साहेब आपल्या शुभाशय आपण करतोय टॉस. वैभवजी सरगर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांच्या शुभाशय आपण करणार आहोत टॉस. शेवटचा बॉल या षटकातील. यावेळेस ऑफसाइड स्ट्रोक पाहायला मिळतोय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न पाहावं लागेल. ओ, क्लोज कॉल होता. षटक क्रमांक दुसरे कंप्लीट झाले आणि फक्त 20 धावा दाफलकावरती आहे. एका बाजूला आपण टॉस करणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये वैभवजी सरगर सर यांची शुभाशय टॉस केला जातोय नेक्स्ट मॅचचा. मॅच नंबर 6. टॉस जिंकलाय टीम MT ब्रदर्स 11 या संघाने आणि इलेक्टेड टू बॅट फर्स्ट आणि इन्व्हाइट केलंय फिल्डिंग साठी टीम HRM या संघाला फिल्डिंग साठी. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये दोन्ही संघ पाहायला मिळतील. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या ऑन गोइंग मॅच मध्ये, जिथे एक चांगली लढत चालू आहे. तब्बल 137 धावांचा पाठलाग आहे, तो मात्र पूर्ण करायचा आहे. संपन्न होईल का पाहावं लागेल. आडव्या बॅटने पॅरल स्ट्रोक, फिल्डर आहे डीप मिड विकेटला, बॉलला गॅदर केलंय, फेकलंय, तोपर्यंत एक सिंगल मात्र मिळते आणि या सिंगलच्या मदतीने दाफलक पोहोचेल. 21 शुभ संख्या मात्र आहे, परंतु इथून पुढे फार मोठा पल्ला आहे. फक्त 21 धावा मित्र म्हणून झालेल्या आहेत. 137 धावांचा टार्गेट सेट केलाय. पुणे एकदा बॉल तयार. यावेळेस देखील बॅकफुटला पंच केलं, पुढ्यातला बॉल अगदी खेळून काढलेत आणि पॉइंट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डर डीप मध्ये आहे. पुरुष एक सिंगल. यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न, अल्टी पलटी आणि बॉलला केल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. कल्टी ठोकलाय हा षटकार. 6.
स्पीडअप करा, टायमर ऑन आहे प्लीज. वेळ घेऊ नका, वेळ फार कमी आहे. यानंतर पूर्ण अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. एक सिंगल स्ट्राइक रोटेट. 29 धावा धाव फलकावरती आहे. 29 ऑन अ बोर्ड. 29 धावा धाव फलकावरती पाहायला जरूर मिळतात. फुटसा बॉल अलग विद द कारपेट. यावेळेस एक सिंगल ने कुछ बात बनने वाली नहीं है. मैच जीतना है तो बैटिंग भी वैसे करनी पड़ेगी. फिर से एक बार गेंदबाज से अगली गेंद राइट हैंड ओवर द विकेट. वो इस मतलब लॉफ्ट करते हुए ऑन साइड पुल, पावरफुल, ब्यूटीफुल, और बॉल को किया बाउंड्री लाइन के बाहर गुल. सिक्सर. धन्यवाद सर. तर जवळपास 17 धावा प्रति षटकामागे या धावगतीने आवश्यक धावगती होती ती एम स्क्वेअरसाठी, आणि 3 षटकानंतर धावफलक आहे तो 1 बाद 36, म्हणजे 12 धावा प्रति षटकामागे या धावगतीने धावा करतायत ते एम स्क्वेअर. आणि दोन्ही संघातील खेळाडूला परत एकदा विनंती की त्यांनी सहकार्य करावं, स्पीडअप करावं. यानंतर आणखी एक सामना खेळवायचा आहे. गोलंदाजीत एक बदल होतोय. मुकेश उबाळे यांच्याकडे चेंडू सुपूर्द केलाय. उजव्या हाताने उर्दू विकेट मारा त्यांचा. हा फुलटा चेंडू छान तडकावला. चेंडू जातोय तो सीमा पार. पहिल्याच चेंडूवर षटकार. एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत ते मुकेश उबाळे. उजव्या हाताने ओव्हर विकेट मारा करणारे मुकेश उबाळे अद्याप काही त्यांना या षटकामध्ये लय सापडलेली दिसत नाहीये. यावेळी चेंडू हवेत निश्चित हा झेल होऊ शकतो, आणि सुरेख झेल, अप्रतिम झेल घेत आहेत यष्ट्यांच्या पाठी मुकुंदजी कांबळे. छत्रपती संभाजीनगर रोडचे डेप्टी झोनल मॅनेजर मुकुंदजी कांबळे यावेळी चेंडू हवेत निश्चित हा झेल होऊ शकतो. लय बिघडलेले मुकेश उबाळे यांना एक बळी मिळवून दिलाय. संघासाठी यश मिळवत आहेत. सुरेख झेल, अप्रतिम झेल घेतलाय. जवळपास 17 ते 20 यार्ड धावत जाऊन त्यांनी घेतलेला हा झेल नक्कीच प्रेक्षणीय असा हा झेल. चार भोर बाद झाल्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी आलेले ते नवनाथ शेलार.
पहिला चेंडू, परंतु शॉर्ट मिड विकेटला उभे असलेले महेश बोरुडे यांच्याकडे तो खेळून काढलाय. अर्थातच त्यावर कुठलीही धाव नाही. तुषार भोयर यांच्या रूपात दुसरा झटका, दुसरी विकेट, दुसरा गडी बाद झालाय तो यम स्क्वेअरचा. म्हणजे दोन्ही आघाडीचे फलंदाज त्यांचे तुर्तास तंबूत परतलेले. यावेळी पॉइंटवर उभे असलेले क्षेत्ररक्षकाकडे खेळून काढलाय, त्यावर काही धाव होत नाहीये. प्लीज खेळाडूंना विनंती आहे, त्यांनी थोडस वेळ वाया घालू नये. लवकरात लवकर हा सामना संपवावा, स्पीडअप करा. अंपायर्स तसे त्यांना सूचना द्याव्यात. तर 4 षटकांचा खेळ संपतोय तो यम स्क्वेअर साठी, 4 षटकांचा खेळ संपतोय तो CSN रॉयल साठी. 4 षटकानंतर धाव फलक येतो 2 बाद 48. 12 धावा प्रति षटकामागे या धावगतीने धावा जमवत आहेत आणि 17 धावा प्रति षटकामागे या त्यांची आवश्यक रणगती होती. डावाची सुरुवात होण्यासाठी म्हणजे 136 धावा केल्या होत्या CSN रॉयल्सना. गोलंदाजीत बदल होतोय. आकाश यांच्याकडे चेंडू सुपूर्द केला. आकाश जात आहे उजव्या हाताने राऊंड द विकेट. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण, अप्रतिम झेल घेतलेला आहे आणि पहिल्या चेंडूवरती आकाश यांना हा बळी मिळवून दिलाय तो महेश बोरुडे यांनी. सुपूर्द केला. आकाश जात आहे उजव्या हाताने राऊंड द विकेट. स्वाधीन कदम 22 नंबरच्या जर्सी मधील हा खेळाडू. आकाश यांनी आपल्या षटकाची सुरुवातच बळीने केलेली. पहिल्या चेंडूवर त्यांनी बळी मिळवला, परंतु या बळीमध्ये बरंचसं योगदान क्षेत्ररक्षक महेश बोरुडे यांचं. एक हाती घेतलेला हा झेल, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आणि असंच क्षेत्ररक्षण संघाला विजयी बनवत असतं. परत एकदा आकाश. हा छान टोलवलेला स्वाधीन यांनी चेंडू जातोय सीमापार, चौकार. हाही थोडासा दिशाहीन चेंडू. अर्थातच पंचांनी खून केलेली आहे. दोन्ही हात जमिनीशी समांतर. वाईडचा इशारा. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेची भर पडते. संघाची एकूण धावसंख्या आता होते ती 53. यावेळी पुरेपूर प्रयत्न केलाय तो यष्टांच्या पाठी मुकुंदजी कांबळे यांनी, परंतु त्यात काही त्यांना यश आलेले नाहीये. त्यांच्या वतीने त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला आणि सर्वच खेळाडूंनी टाळ्या वाजवून त्यांच्या प्रयत्नांना दाद दिली आहे. परत एकदा भरकटलेला चेंडू डाव्या यष्टीच्या खूप बाहेर. पंचांनी आणखी एकदा त्याला वाईट घोषित केलेलं आहे. एक आणखी अवांतर धावेची भर पडते. संघाची धावसंख्या आता होते ती 54. स्वाधीन कदम तयार आहेत ते आकाशच्या चेंडूचा सामोरं जाण्यासाठी. छान ठरवलेलं आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. जरी हवेत चेंडू असला तरी एक धाव आरामात पूर्ण केली नाही. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल, कारण त्या ठिकाणी अविनाश कायंदे खोलवर क्षेत्ररक्षण करतायत आणि अतिशय चित्याच्या चपळाईनं ते चेंडूवर झपाटल्यासारखे आले होते आणि बरोबर दोन्ही फलंदाजांना त्यांनी आपापल्या पॉपिंग क्रीज मध्ये वापस जाण्यासाठी भाग पाडले. यावेळी मात्र एक चांगला झेल परत एकदा घेत आहेत ते CSNचे क्षेत्ररक्षक. आणखी एक बळी मिळवत आहे या षटकामध्ये ते आकाश. आणि षटकातील अंतिम चेंडूवर त्यांनी 2 बळी मिळवलेत. पहिल्या चेंडूवर बळी मिळवला, त्यानंतर आत्ता नुकताच कुशल जाधव जे की खोलवर क्षेत्ररक्षण करतायत डीप स्क्वेअर लेगवर, त्यांनी सुरेख एक चांगला झेल घेऊन आकाशला आणखी एक बळी मिळवून दिला आहे. तर संघासाठी
हे चौथं यश मिळवतोय आकाश. 5 षटकानंतर धावफलक आहे तो 4 बाद 55. नवीन फलंदाज असतील ते अक्षय. आणि गोलंदाजीसाठी या सामन्यामध्ये पहिल्यांदाच मयूर कवठे यांच्याकडे चेंडू सुपूर्द करण्यात आला आहे. उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करणारा हा गोलंदाज आणि त्याच्या चेंडूंना सामोरं जाईल तो स्वाधीन कदम. स्टेप आउट केलं होतं, चेंडू मारायचं ऑन साईडला, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर असलेल्या चेंडूला खेळून काढले ते स्वीपर कव्हरच्या दिशेने. त्यावर खोलवर क्षेत्ररक्षक आहेत ते सूरज, त्यांनी चेंडू अडवला, परंतु तत्पूर्वी एक धाव आरामात पूर्ण करतात ते दोन्ही फलंदाज. एका धावेची एकूण धावसंख्येत भर पडते आणि ती होते आता 4 बाद 56. पुढे सरसाव टोलवलेला चेंडू, सुरेख फटका. बघूयात हा झेल होतो का. सतीश कायंदे यांनी अतिशय अप्रतिम झेल घेतलेला आहे. लॉंग ऑफर उभे असलेला खेळाडू. आणखी एक बळी जातोय तो एम स्क्वेअरचा, म्हणजे निम्मा संघ त्यांचा आता गारद झालाय. 5वा गडी बाद झालाय. पुढे सरसाव टोलवलेला चेंडू, सुरेख फटका. आता मात्र पूर्ण प्रकारे पकड या सामन्यावर घट्ट केलेली आहे. छत्रपती संभाजीनगर रॉयल्स या संघाने आता मात्र शिकंजा कसलेला. निम्मा संघ सीएसएन रॉयल्सच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आतापर्यंत जेवढे गोलंदाज वापरण्यात प्रत्येक गोलंदाजानं एक संकेत भाले यांना जर सोडलं तर प्रत्येक गोलंदाजानं आपल्या संघासाठी बळी मिळवून दिलेले आहेत. संकेत भाले थोडेसे कम नशिबी, केवळ त्यांचाच विकेटचं खातं रिक्त दिसत आहे, परंतु प्रत्येक गोलंदाजानं मात्र यश मिळवलेलं आहे. यष्टांच्या पाठी सुरेख कामगिरी करतायत मुकुंद कांबळे. आपल्या संघासाठी 6वं वैयक्तिक पहिले षटक टाकतोय तो मयूर कवठे. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. पुढे सरसावत मारलेला चेंडू, सुरेख फटका, अप्रतिम फटका. चेंडू सरळ सीमा पार 4. कराच्या मदतीनं संघाची एकूण धावसंख्या आता होते ती 60 आणि त्यासाठी गमावलेत ते टॉप ऑर्डरचे 5 फलंदाज. षटकातील अंतिम चेंडूवर एकेरी धाव घेतोय, मग त्याचबरोबर षटक संपतंय ते 6वं. 6 षटकानंतर एकूण धाव फलक 5 बाद 61. विजयासाठी हव्यात ते 137 धावा. निर्धारित 8 षटकामध्ये सीएसएन रॉयल्सनं 6 बाद 136 धावा केल्या होत्या आणि विजयासाठी 137 धावांचं उद्दिष्ट ठेवलं होतं ते एम स्क्वेअरसाठी. आणि उर्वरित आता पुढील 2 षटकामध्ये एम स्क्वेअर किती धावा करतायत किंवा काय खेळ होतो या खेळाचं पुढील समालोचन करण्यासाठी येत आहेत ते माझे मित्र. थँक्यू सो मच. येणाऱ्या अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 61 धावा दाफलकावरती पाहायला नक्कीच मिळतात. 137 धावांचं आव्हान आहे. मला मोठं लक्ष आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार. राईट ऑफ द विकेट. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वरती विकेटचं बदन. अजून एक धक्का लागत असताना धक्के पे धक्का. 1 more विकेट डाउन और विकेट का प्रयास यहाँ पे फिर से एक बार. 1 more विकेट डाउन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तनिष यांना आपण पाहतोय. यावेळेस लॉफ्टर स्ट्रोक्स ऑन साइडला डीप मिड विकेटला फिल्डर आहे आणि इथे एक सिंगल मात्र मिळेल.
सिंगलच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल. 62 ऑन अ बोर्ड. 62 धावा धावफलकावरती आहेत. संध्याकाळचं सत्र थोडंसं स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. त्यानंतर एक लास्ट मॅच आहे आजच्या दिवसातील. त्याच्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल मॅच नंबर 6. आपण ही स्पर्धा पाहतोय, अनुभवतोय. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामधील एक सुप्रसिद्ध असं मैदान ज्याच्याकडे पाहिलं जातं, 360 असं मैदान. आणि कौतुक करावं लागेल, खऱ्या अर्थानं आभार आम्ही व्यक्त करू. मर्जी पिसेकर असतील, प्रतीकजी पिसेकर याच्या माध्यमातून वैयक्तिक खासगी मैदान आहे याच्या मालकीचं. जगन्नाथ क्रीडा संकुल हे आपण पाहतो, त्याच्यावरती स्पर्धा. आणि यस, वन मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का. सध्याच्या घडीला परिस्थिती आपण पाहतोय डॅकआउट मध्ये तू चल मैं आया असं समीकरण नक्कीच पाहायला मिळते. प्रतीकजी पिसेकर खासगी मैदान आहे डॅकआउट मध्ये. जगन्नाथ क्रीडा संकुल पर्यंत आपण जर पाहिलं तर विकेट 7 विकेट्स आतापर्यंत नक्कीच गेलेले आहेत. उर्वरित अजूनही या 8 बॉलचा खेळ बाकी आहे. एका बाजूला पूर्णपणे मॅच झुकली आहे, फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. स्पीडअप करा प्लीज दोन्ही टीम्स. भरपूर वेळ गेलेला आहे आपला. एक तर ऑलरेडी आपण लेट आहोत. चला प्लीज स्पीडअप करा. दोन्ही टीम्स वेळ फार घेतात. बॉलर प्लीज. ओव्हर कंप्लीट. 68 ऑन अ बोर्ड. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. चला स्पीडअप करा प्लीज. या विसांडी गुल आणि फलंदाजाला केलंय बुल. चला न्यू बॅटर पाठवा आणि फलंदाज घेऊ नका प्लीज. वेळ फार कमी आहे. 8 विकेट्स गेले आहेत. शेवटचे आपण पाहतोय 2 विकेट्स बाकी आहेत बॅटिंग टीमचे. शेवटचे 5 बॉल आहेत. थोडंसं धावा प्लीज बॅटर. शेवटचे 5 बॉल उर्वरित आहेत. ओ यावेळेस कॉस्ट बॅटर स्ट्रोक खेळायचा होता. स्विंग अँड मिस डॉट बॉलची सांगता अक्रॉस द लाईन. डॉट बॉल आलाय. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. कॅच ड्रॉप झाली आहे. शेवटचे 3 बॉल उर्वरित आहेत आणि 2 विकेट्स देखील आपल्याला पाहायला मिळतात. 8 विकेट्स गेल्यात ऑलरेडी. आज आपण पाहिलं तर कुठलाही संघ ऑल आउट झाला नाहीये, परंतु हा संघ ऑल आउट होईल का ते देखील पाहणं गरजेचं राहील. ही रेकॉर्ड देखील या स्पर्धेमध्ये बनेल का. परत एकदा डॉट बॉल. शेवटचे आपण पाहतोय आता शेवटचे 2 बॉल आहेत. नेक्स्ट टीम लगेच रेडी राहा प्लीज. लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. वेळ घ्यायचा नाही कुठल्या प्रकारचा, कारण की वेळ भरपूर झालाय. 1-1 मिनिट आता फार महत्वाचा आहे, कारण की आता सूर्यदादा देखील आता खाली हळूहळू चाललेले आहेत. दिवस देखील आता संपत चाललाय. शेवटचा बॉल. राईट ऑफ द विकेट. यावेळेस फिल्डर आणि वन मोर विकेट डाऊन. शेवटच्या बॉल वरती
विकेटचा बदल पाहायला मिळतो आणि हा सामना अखेरी जिंकलाय टीम CSN. शेवटचा बॉल छत्रपती संभाजीनगर रॉयल्स या संघाने जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम. Wicket down. तुमचा देखील राहिलाय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय जिने बॅटिंग करत असताना लाजवाब खेळी केली आहे. बॅटिंग करत असताना ज्याच्या बॅट मधून धावा आल्यात